100 कविता, पण भावना किती? कदाचित लाखो. कारण कविता एक असते, पण ती समजणारी मनं अनेक असतात आणि म्हणूनच या आहेत कविता मनातल्या. काही प्रवास ना आपण ठरवून सुरू करतो, पण काही प्रवास आपल्याला अचानक एका नवीन जगात घेऊन जातात. कविता मनातल्या. असाच एका कवितेपासून सुरू झालेला प्रवास आणि एक करताच 100 कवितांचा टप्पा पार केला. या कवितांना आवाज माझा असेल, शब्द आणि भावना मात्र कित्येक प्रतिभावान कवींच्या आहेत आणि तुमच्यापर्यंत ह्या कविता पोहोचवणारं हे सदर म्हणजेच कविता मनातल्या. 100 कविता, हजारो शब्द, लाखो भावना आणि असंख्य मनांशी जोडलेलं एक नातं आणि ते कवितेच्या माध्यमातून. कधी एखादी कविता ऐकताना आपल्याला आपलंच मन ऐकू येतं. कधी एखादा शब्द खोलवर रुततो. अशाच शब्दांचा, भावनांचा, मनांचा प्रवास जो आज 100 कवितांचा टप्पा पार करतोय. ही केवळ 100 कवितांची गोष्ट नाही, तर ही आहे तुमच्या, माझ्या मनातल्या कवितांची आणि म्हणूनच हे सदर आहे कविता मनातल्या. जे न देखे रवी, ते देखे कवी. जगाला ना अगदी साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा विलक्षण अर्थ शोधून त्याला शब्दाचं रूप देण्याचं वरदान कवींना लाभलेलं असतं. अशा असंख्य प्रतिभावान कवीच्या लेखणीतून जन्मलेल्या कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला लाभलं आणि नुकतंच कविता मनातल्या सदराच्या प्रवासातील 100 कवितांचा टप्पा पार केल्यावर मनात एकच भावना आहे आणि ती म्हणजे कृतज्ञतेची. हा प्रवास सुरू करताना ना खरंच मनात खूप प्रश्न होते. लहानपणापासून कविता आवडत होत्या, तेव्हा लिहून ठेवलेल्या कविता आजही उपयोगात पडतायत. पण मधल्या काही वर्षातल्या कामानिमित्त पडलेल्या इतक्या गॅपमुळे ना असं वाटत होतं, की आता मला सादर करता येतील का कविता? लोकांना आवडतील का? सातत्य टिकेल का? असे कित्येक प्रश्न मनात होते. पण आज 100 कवितांचा टप्पा पार झाल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, की या प्रवासाला खऱ्या अर्थाने अर्थ मिळाला तो कित्येक कवींच्या कवितांमुळे आणि तुमच्यासारख्या सगळ्याच रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे. खरं सांगायचं तर यातली एकही कविता माझी नाही. मी फक्त कवींच्या शब्दांना आवाज दिलाय, त्यांच्या भावनांना अभिव्यक्ती दिली आहे आणि एका कवीच्या मनातून जन्मलेली कविता तुम्हा सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रवासात एक सुंदर गोष्ट घडली आहे. ती म्हणजे सुरुवातीला मी कविता शोधत असायची. ही करू की ती करू सादर. पण आता आता कविता स्वतः माझ्यापर्यंत यायला लागल्या. कित्येक कवींनी स्वतःच्या कविता माझ्यावर विश्वास ठेवून पाठवल्या. अनेक रसिकांनी त्यांच्या आवडत्या कवींच्या कविता मला सुचवल्या. मला वाटतं हा विश्वास माझ्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान आहे. आज 100 कवितांमध्ये प्रेम कविता, नाती, निसर्ग, आयुष्य, समाज, समाजातल्या वेदना, संघर्ष असे कित्येक विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण एक गोष्ट ना मला थोडी खटकते आणि ती म्हणजे प्रेम कवितांना जितका भरभरून प्रतिसाद मिळतो ना, तितका समाजाला आरसा दाखवणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, विचार करायला भाग पाडणाऱ्या कवितांना मिळत नाही. विशेषतः मला सांगावसं वाटेल, की बाललैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील विषयावर कविता सादर करताना खरं तर माझंच मन अक्षरशः भरून येत होतं. पण अशा कवितांना तितका रिस्पॉन्स मिळत नाही. पण जर आपण वास्तवाकडे डोळे झाक केली तर बदल कसा घडणार नाही का? म्हणूनच अशा कवितांनाही तितकंच प्रेम द्या, कारण ह्या कविता केवळ कविता नाहीत, तर त्या समाजासाठी आरसा आहेत, समाजाशी केलेला संवाद आहे. आणि जेव्हा आपण संवाद म्हणतो ना, त्यावेळी मला वाटतं भाषा ही त्या संवादाचं फक्त माध्यम असतं. त्यामुळे कविता मराठी आहे की हिंदी आहे, ह्याहीपेक्षा कवितेचा गाभा काय आहे? ती जर सुंदर असेल, त्यातला विचार, त्यातल्या भावना, हे त्याचं खरं सामर्थ्य आहे, नाही का? आज आणखी एक छोटीशी विनंती करायची आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे अनेक कविता लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या. इतकंच नाही तर पहिला कवितेचा व्हिडिओ ज्याने मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. कविता आवडल्या ना, तर लाईक करा, कमेंट करा. पण शेअर करताना कवितेची लिंक शेअर करा. कविता डाउनलोड करून व्हिडिओ पाठवू नका, जेणेकरून डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली कवीची माहिती, कवितेची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या व्यक्तींना त्या गोष्टीचं श्रेय मिळेल. या प्रवासामुळे ना, इतकी चांगली माणसं जोडली गेली आहेत, की आज अनेक ठिकाणांहून कवितांच्या विशेष कार्यक्रमासाठी, ऑफलाईन कार्यक्रमांसाठी आग्रह होतोय. कित्येक जण तर मला डी-एम करून कविता वाचन शिकवणार का? क्लास घेणार का? अशीही विचारणा करतायत. म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे खरं तर. पण हो,
कवितांचे लाईव्ह कार्यक्रम सुद्धा मी करते आणि मला तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्ष त्यानिमित्ताने भेटायला नक्की आवडेल. कविता मनातल्याचा पुढचा प्रवास असाच चालू ठेवूयात. तो 100 कवितांचा असेल, 200, 500 खरंच माझ्या हातात नाही. किती कविता असतील हे खरं तर माझ्यापेक्षा तुमच्या प्रेमावर ठरणार आहे. म्हणून अशी साथ, प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या. नव्या भावना, नवीन विचार आणि मनाला स्पर्श करणाऱ्या नवीन शब्दांसहित, नवीन कवितांसहित भेटूयात कविता मनातल्या या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून. धन्यवाद.